काम करू शकतं. तर अशा प्रकारे आहे. मग व्हिडिओमध्ये काय समजायचंय, कारण की हळद उत्पादकांना काय सल्ला देऊ शकतो की तुम्ही आजची 26 आहे, उद्या 27 ला कामं करू शकता विदर्भ आणि मराठवाडा, त्यानंतर 29 लाही कामं करू शकता. ठीक आहे, 30 ला देखील तुम्ही कामं दुपारपर्यंत करू शकता, काही अडचण नाही. आणि 30 तारखेला जो काही 20% एरिया आहे, 24% भाग आहे, जो आपण हिंगोली, वर्धा, अमरावती सांगतोय, छत्रपती संभाजीनगर, नाशिक क्षेत्र सांगतोय, या भागांना ह्या वातावरणाची जी काही मजल आहे ती अधिक प्रमाणात राहू शकते. भलेही तो सर्वांना पडणार नाही, पण झाकून पाकून मात्र सर्वांना ठेवावं लागणार आहे. कारण की जी रडार जे बनलेले आहेत, वादळे असतील, पावसाचे असतील, याचा पूर्णपणे क्रायटेरिया जो आहे शहराच्या उत्तरेकडील भागांना, तर काही ठिकाणी मराठवाड्यातल्या दक्षिणेकडील भागांना, याचाच पूर्णपणे वादळीमध्ये रूपांतर आहे. झाकून ठेवलेला माल किंवा पुढे चांगल्या पद्धतीनं जो काही क्वालिटी देणारा माल जो आहे त्यामध्ये हा खराब करू नये, त्यामुळे हा इशारा तुम्हाला मागील आठवड्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरं, हे झालं. तर ह्या 30 तारखेपासून तुम्ही किती दिवस परेशान राहू शकता, म्हणजे हे काही एका दिवसापूर्वी मर्यादित नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला 31 तारीख सुद्धा परेशान करणारी आहे. 31 तारखेला जो काही वाशिम जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, ज्यामध्ये जिंतूरकडील पट्टे सुद्धा आहे, रिसोड भाग आहे, मेकर आहे, बुलढाणा एरिया आहे, यवतमाळमध्ये याची व्याप्ती कमी आहे मॉड्यूलनुसार. मागच्या वेळेस तर खूप कमी होती, पण आताही ती कमी दाखवते. पण त्याचा जो काही परिणाम आहे पुसद, डिग्रज भागाकडनं इकडे खाली वर्धा वगैरे भागाकडे जाऊ शकतो. त्यामुळे जो काही उत्तरेकडील भाग आहे, उदाहरणार्थ आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं, माहूरगडापासून उत्तरेकडील जी काही साईड आहे, केलापूर वगैरे जे काही भाग आहे, या भागांना याचा क्रायटेरिया बऱ्यापैकी दिसतोय. त्यानंतर लातूरचा जर बघितला आपण तर केज, अंबाजोगाई, सावंतवाडी एरिया हा जो काही भाग आहे तो देखील परत एकदा देगलूर, धर्माबादचा एरिया आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत थोडं अजून महत्वाचं सांगायचं म्हटलं तर कन्नड, सिल्लोड, आजही तिथे सिल्लोडच्या तुरळक भागांमध्ये चालू आहे, आभाळ वगैरे सक्रिय आहे. पण ह्या दिवशी सुद्धा महत्वाचा 30 आणि 31 ला इथे पाऊस होण्याचा अंदाज आहे. 31 तारखेच्या बाबतीत सर्वाधिक जास्त व्याप्ती धाराशिवला पण राहू शकते. बीड जिल्ह्याच्या कासार, शिरूर वगैरे जे काही भाग आहेत पश्चिमेकडील, या पाठोपाठ इथे माजलगाव पट्ट्यापर्यंतची मजल जास्त आहे. एकंदरीत आपण सांगितलेत बरेचसे जिल्हे, यामध्ये टक्केवारी जरी घसरलेली असली पण तुमचा महत्वाचा माल पश्चिमी भागाकडे येणाऱ्या बाष्पामुळे हा खराब होऊ नये हा इशारा आहे. तर या काळामध्ये अतिदक्षता काय घ्यायची, तुम्हाला 2 दिवस जनावरे उघड्यावरती रात्री ठेवायला जमणार नाही. कुठलं सिस्टम कोणत्या भागाकडनं अजून दुप्पट होऊ शकतं, व्याप्ती 20ची असेल तर 25-30 पर्यंतही जाऊ शकते. त्यामुळे हा सतर्कतेचा इशारा होता. या मध्ये तुम्हाला अजून काही बाकी सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये करा. उद्या या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये असे 3 टप्पे आहेत. हा टप्पा 2-3 तारखेपर्यंत चालला की पुढचा टप्पा 8-9च्या वेळेस दक्षिण भागाकडे म्हणजे दक्षिण महाराष्ट्राला परेशान करू शकतो. त्या पाठोपाठ नंतरचा जो काही टप्पा आहे तो एक तर 12-13ला बनण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण कदाचित तो डायव्हर्ट होऊन पुढे 19-20 ला मात्र नक्की बनणार आहे. तर अशा प्रकारचा एप्रिल महिन्यात जातोय, मे पण आहे, त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवणार. जय शिवराय, धन्यवाद.